खड्ड्यांचं साम्राज्य झालंय। वांद्रे टर्मिनस बाहेर ठिकठिकाणी खड्डे झालेत। वाहन चालकांना या खड्ड्यांचा नाहक त्रास होतोय। पाणी साचल्यामुळे खड्ड्यांमुळे अपघातात वाढही होते आहे। इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुईजा यांनी। मुंबईमध्ये पावसाळ्यात खड्डे पडणं हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाहीये। मात्र दरवर्षी ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका आश्वासन देते की आम्ही खड्डेमुक्त मुंबई केली आहे, यंदा देखील ते आश्वासन फेल ठरलेलं आहे। मी सध्या उभी आहे बँड्रा टर्मिनसच्या परिसरामध्ये आणि इथे या रहदारीच्या रस्त्यावर जिथून गाड्या जातात, मोठमोठे बसेस जातात, तिथेच खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठे मोठे खड्डे, लहान खड्डे असे आपल्याला इथे पाहायला मिळतात। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि या खड्डे नेमके किती खोल आहेत याचा अंदाज गाडी चालकांना येत नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे अपघात देखील होतात। खरं तर खड्डेमुक्त मुंबई हे मुंबई महानगरपालिकेने धोरण स्वीकारलं आहे, परंतु ते धोरण अद्यापही पूर्ण झाले नाहीये। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की मुंबईकरांना यंदा आम्ही खड्डेमुक्त मुंबई देऊ, मात्र त्यांचं देखील आश्वासन फेल ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खड्ड्यांचं साम्राज्य हे मुंबईमध्ये अद्यापही कायम आहे आणि जे मुंबईकरांचं स्वप्न आहे खड्डेमुक्त मुंबई, ते स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलेलं आहे। ते स्वप्न सत्यात कधी उतरतंय याची प्रतीक्षा अजूनही मुंबईकर करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।